इबोला विषाणूच्या संभाव्य संकटाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे। मुंबई महापालिकेनं 7 रस्ता येथील कस्तुरबा रुग्णालयात इबोलाच्या संभाव्य रुग्णांसाठी विलगीकरण केंद्र तयार केले। केंद्र सरकारच्या सूचनांनुसार विमानतळांवर थर्मल स्क्रीनिंग आणि प्रवाशांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे। युगांडाहून परतलेल्या नागपूरमधील एका व्यक्तीला खबरदारीची उपाययोजना म्हणून होम क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले। दरम्यान संसर्गजन्य आजार तज्ज्ञ डॉक्टर ईश्वर गिलाडा यांनी इबोला हा हवेतून पसरणारा आजार नसल्याचं स्पष्ट केलंय। संक्रमित रक्त किंवा शरीरातील द्रवांच्या थेट संपर्कातूनच या आजाराचा संसर्ग होतो। दरम्यान भारतात आजपर्यंत इबोलाची एकही स्थानिक रुग्ण हा आढळलेला नाही। इबोला विषाणूच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका सतर्क झाली आहे आणि इबोलाशी लढण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याची माहिती महापौर रितू तावडे यांनी आज दिली। पाहुयात महापौरांनी नेमकं काय म्हटलंय। तो आता आपल्या मुंबई शहरामध्ये बऱ्यापैकी परदेशी नागरिक येतात, बऱ्यापैकी इकडून परदेशी नागरिक जातात, त्यामुळे ह्याचा प्रादुर्भाव जास्तीत जास्त वाढू नये याची सतर्कता आपण सगळ्याच रुग्णालयाला, कस्तुरबा रुग्णालय असेल किंवा इतर रुग्णालयाला आपण घ्यायला सांगितलेली आहे। त्यामुळे त्याच्यावरती पूर्ण पाहणी आणि त्याच्या बाबतीत सगळी व्यवस्था करण्याचं काम हे मुंबई महानगरपालिका जातीने